आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की खरेदी नेमकी आपण कशी केली पाहिजे, ऑनलाईन केली पाहिजे की ऑफलाईन केली पाहिजे. आता तसं जर का बघितलं ना तर दोन्हीही गोष्टींचे प्लस मायनस पॉईंट आहेत. आता ऑनलाईन जेव्हा तुम्ही खरेदी करता ना तुम्हाला व्हरायटी खूप वेगळ्या वेगळ्या बघायला मिळतात. जे काही युनिक प्रोडक्ट आहेत जे ऑफलाईन मध्ये मिळत नाही वगैरे सहजा, किंवा जवळपास तशी बाजारपेठ नाहीये जिकडून आपण ते डायरेक्ट खरेदी करू शकू, त्या टायमाला आपण ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मकडे जाणं योग्य आहे. पण जेव्हा आपल्याकडे एक अशी बाजारपेठ आहे, असं ऑप्शन आहे जिकडे आपण जाऊ शकतो, त्याला स्पर्श करू शकतो आणि नेमक्या त्या प्रोडक्टची क्वालिटी काय हे अनुभवू शकतो, तर त्या ठिकाणी आपल्याला ऑफलाईन जे प्रोडक्ट आहे ते खरेदी करणं मला असं वाटतं जास्त योग्य आहे. बरं, ज्याच्याकडून आपण वस्तू विकत घेतो ना त्याच्याबरोबर आपला एक बॉन्ड तयार झालेला असतो, त्याच्याबद्दल एक विश्वसनीयता आपली निर्माण झालेली असते. त्यामुळे खरेदी केलेल्या वस्तूमध्ये कधी काही जरी प्रॉब्लेम आला तर आपल्याला एक खात्री असते की बाबा या माणसाकडे गेलं तर तो आपल्याला बदलून देईल, तो आपल्याला पैसे परत देईल. तो एक ट्रस्ट असतो, तो विश्वास असतो, तो जास्त महत्वाचा आहे. सो खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे दोन चॉईस आहेत. जर का तुम्हाला खात्रीशीर खरेदी करायची असेल ऑफलाईन इज बेस्ट प्लॅटफॉर्म, कारण की शेवटी यंत्रणा आहे जी ती टेक्निकल गोष्ट आहे, तिकडे माणूस नाहीये. पण ऑफलाईन मध्ये माणूस आहे, जिकडे इमोशन्स आहेत, जिकडे विश्वास आहे. सो तिकडे खरेदी करणं माझ्या मते तरी कधीही चांगलं आणि त्याचा नक्कीच एक ग्राहक म्हणून आपल्याला फायदाच होतो.